तर आपण मागच्या लेक्चरमध्ये फॉर्मॅट ऑफ केमिस्ट्री क्वेश्चन पेपर आपण बघितलेलं होतं. आपण या व्हिडिओमध्ये मार्किंग स्कीम ऑफ केमिस्ट्री आपण बघू या ठिकाणी. दॅट इज अ ॲन्युअल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. टाईम किती असेल 3 अवर्स असेल आणि मार्क्स किती असतील 30 असतील. सो क्वेश्चन नंबर 1मध्ये कोण येतं या ठिकाणी, त्याचे डिवायडेशन ए आणि बी असं 2 पार्ट मी डिवायडेशन होतं आहे. मग एमध्ये कोण आहे, सर्टिफाईड जर्नल अँड कम्प्लिटेड प्रॅक्टिकल नोटबुक पब्लिश बाय दी बालभारती. मी या ठिकाणी जे जर्नल असेल, जे हँडबुक असेल ते बालभारतीवरच असायला पाहिजे आणि ते कम्प्लिटेड असायला पाहिजे आणि सर्टिफाईड जर्नल असायला पाहिजे. किती मार्क्ससाठी आहे, 5 मार्क्ससाठी असे. अँड इट्स व्हेरी कंपल्सरी. विदाउट सर्टिफाईड जर्नल यू कांट एंटर इनसाइड द लॅब. सो हे कंपल्सरी तुमच्याकडे जर्नल सर्टिफाईड जर्नल असायलाच पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1मध्ये जो बी आहे तो कोण असेल, ऑरल. त्याला आपण वायवा सांगतो आहे. आणि जी वायवा असेल आपण मागे क्लिअर केलेलं होतं की वायवा तुम्हाला जो एक्सपेरिमेंट विचारतील किंवा जी ॲक्टिव्हिटी विचारतील एखादी, त्याच्याच बेसून जो काही ऑरल असेल किंवा वायवा त्या ठिकाणी असेल. आणि त्याच्यासाठी जो टाईम पिरियड असेल तो किती असेल, 5 मिनिट्स असेल. तुमची काही तोंडी परीक्षा असेल वायवासाठी टाईम किती असेल, 5 मिनिट्स असेल. आणि जे मार्क्स आहेत ते किती आहेत, 5. आणि हे पण काय असेल, कंपल्सरी असेल. क्वेश्चन नंबर 2 इथं कोण आहे, व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. जो टायट्रेशनवाला एक्सपेरिमेंट असेल आणि ह्याचा जो टाईम पिरियड आहे तो किती आहे, 1.30 मी 1.5 तास असेल. आणि जे काही मार्क्स आहेत ह्याच्यासाठी व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिससाठी किती आहेत, 10 मार्क्स आहेत. आणि हे तुम्हाला काय कंपल्सरी. मी जर बघायला गेलं तर क्वेश्चन 1 अँड 2 इट्स व्हेरी कंपल्सरी. हे काय आहे, कंपल्सरी आहे. तुम्हाला इथपर्यंत ठिकाणी किती 20 मार्क्स होत आहेत. नेक्स्ट आता समजा हे जे आहे व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसवाला, ह्याच्यामध्ये मार्किंग स्कीम काय आहे आपण ते बघूया. ॲक्युरेट वेईंग ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड ऑर दी फेरस अमोनियम सल्फेट. की जे समजा ऑक्झॅलिक ॲसिड असेल किंवा फेरस अमोनियम सल्फेट असेल, आपण ह्याचे ॲक्युरेट जे काही वेईंग आहे, आपण जे काही वजन आहे आपण ॲक्युरेटली घेतो आहे, हे तुम्हाला असेल 1 मार्क्ससाठी असेल. नेक्स्ट काय आहे, प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड ऑर दी फेरस अमोनियम सल्फेट. की जे आपण स्टँडर्ड सोल्युशन बनवतो आहे, मग त्या ऑक्झॅलिक ॲसिडचं असेल किंवा फेरस अमोनियम सल्फेटचं असेल, ते तुम्हाला किती असेल, 2 मार्क्ससाठी असेल. ऑब्झर्वेशन्स हे असेल 2 मार्क्ससाठी. ॲक्युरेसी ऑफ ब्युरेट रीडिंग, की जे आपण 3 रीडिंग्स घेतो आहे, जर समजा ह्या 3 रीडिंग्स जर ॲक्युरेट असतील, जशी ॲक्युरेसी असेल त्या हिशोबाने त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स असतील. हे किती आहेत, ॲक्युरेसी फॉर ब्युरेट रीडिंग त्या ठिकाणी 3 मार्क्स आहेत. कॅल्क्युलेशनसाठी 1 मार्क आहे आणि रिझल्टसाठी किती आहे, 1 मार्क आहे. हे आपण बघितलं व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिससाठी. नेक्स्ट 3A कोण असतं, केमिकल कायनेटिक्स. मग हा जो केमिकल कायनेटिक्स आहे हा पण किती आहे, 10 मार्क्ससाठी आहे. आणि जो टाईम पिरियड आहे तो किती आहे, 130 मी 1.5 तास आहे. सो ह्याची मार्किंग स्कीम काय आहे, कंडक्शन ऑफ एक्सपेरिमेंट. या ठिकाणी किती आहे, 3 मार्क्स. की जो काही एक्सपेरिमेंट आहे तो आपण कंडक्ट करतोय त्याला 3 मार्क्स असतील. ऑब्झर्वेशन, आपण ऑब्झर्वेशन लिहितोय ते 3 मार्क्ससाठी असेल. आपण कॅल्क्युलेशन लिहितोय समजा, हे 2 मार्क्ससाठी असेल. की आपण कॅल्क्युलेशन करतोय हे 2 मार्क्ससाठी असेल. ह्याला ग्राफ असतो, आपण जर ग्राफ ड्रॉ केला ग्राफला 1 मार्क असेल. तर आपण रिझल्ट लिहिला, रिझल्ट त्या ठिकाणी किती असेल, 1 मार्क्स. मी टोटल कसे किती असतील, 10 मार्क्स असतील. जर तुम्हाला समजा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवाला क्वेश्चन विचारला तर या ठिकाणी कंडक्शन ऑफ एक्सपेरिमेंट जो टाईम पिरियड आहे तो किती आहे, 1.5 तास असेल. आणि कंडक्शन ऑफ एक्सपेरिमेंट ह्याला 3 मार्क्स असतील. ऑब्झर्वेशन 3 मार्क्स असतील. कॅल्क्युलेशन 3 मार्क्स आणि रिझल्ट त्या ठिकाणी 1 मार्क असेल. और जर का तुम्हाला समजत 3C डिटेक्शन ऑफ 2 बेसिक रेडिकल्स विचारलं, ह्याचा टाईम पिरियड जो असेल तो किती असेल, 1.5 तास असेल. आणि हे किती असेल, 10 मार्क्ससाठी असेल. मग यासाठी ड्राय टेस्ट जर केली आपण तर 1 मार्क्स मिळेल. डिटेक्शन ऑफ फर्स्ट ग्रुप, जर समजा आपण फर्स्ट ग्रुपचं डिटेक्शन केलं त्याला 2 मार्क्स असतील. डिटेक्शन ऑफ सेकंड ग्रुप, जर समजा आपण सेकंड ग्रुपचं डिटेक्शन केलं त्याला 2 मार्क्स असतील. ॲनालिसिस ऑफ फर्स्ट डिटेक्टेड ग्रुप विथ CT, की जर समजा आपण ॲनालिसिस ऑफ फर्स्ट डिटेक्टेड ग्रुप विथ CT, की समजा आपण जो फर्स्ट ग्रुप आहे ते आपण ॲनालिसिस केलं कसं, विथ द हेल्प ऑफ दी किंवा विथ कन्फर्मेड टेस्ट त्याला किती 2 मार्क्स असतील. नेक्स्ट ॲनालिसिस ऑफ सेकंड डिटेक्टेड ग्रुप विथ CT, की आपण जो काही सेकंड ग्रुप आहे आपण तो पण डिटेक्ट करतोय CT करून, दॅट इज कन्फर्मेड टेस्ट करून आपण जो काही सेकंड ग्रुप आहे तो पण डिटेक्ट केला तर त्याला 2 मार्क्स असतील. आणि रिझल्ट विथ करेक्ट चार्जेस त्याला किती असेल, 1 मार्क्स. की ॲनायन आहे की कॅटायन आहे, जो चार्ज असेल विथ करेक्ट त्या ठिकाणी चार्ज असेल तर जे रिझल्टला किती असेल, 1 मार्क असेल. और
जर तुम्हाला विचारलं डिटेक्शन ऑफ 2 ॲसिडिक रेडिकल्स, मग या ठिकाणी ड्राय टेस्टला 1 मार्क असेल. डिटेक्शन ऑफ फर्स्ट रॅडिकल विथ सिटी ह्याला 2 मार्क्स असतील. डिटेक्शन ऑफ सेकंड रॅडिकल विथ सिटी, की जे काही सेकंड रेडिकल्स आपण डिटेक्शन करतो विथ सिटी, दॅट इज अ कन्फर्मेड टेस्ट, हे तुम्हाला 2 मार्क्ससाठी असेल. रिझल्ट विथ करेक्ट चार्जेस, की जो काही रिझल्ट असेल त्याच्यामध्ये करेक्ट चार्ज असेल, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असेल, जो काही करेक्ट चार्ज असेल तर त्यासाठी किती असेल 1 मार्क असेल. थर्मोकेमिस्ट्री, जर तुम्हाला थर्मोकेमिस्ट्री विचारलं ह्याला टाईम पिरियड किती आहे 1 आवर आहे. जर मग थर्मोकेमिस्ट्री विचारलं तर 45 मिनिट्स टाईम पिरियड आहे आणि हे 6 मार्क्ससाठी असेल. कंडक्शन ऑफ एक्सपेरिमेंट, तुम्ही समजा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला किंवा तुम्ही कंडक्ट करतायत त्याला 2 मार्क्स असतील. तुम्ही ऑब्झर्वेशन समजा लिहिलं त्याला 2 मार्क्स असतील. कॅल्क्युलेशनसाठी 1 मार्क आहे. रिझल्टसाठी 1 मार्क आहे. नेक्स्ट 3F, प्रिपरेशन ऑफ द इनऑर्गॅनिक और ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, 45 मिनिट टाईम पिरियड आहे आणि 6 मार्क्स आहेत. मग यासाठी कंडक्शन ऑफ एक्सपेरिमेंटसाठी 4 मार्क्स आहेत आणि ऑब्झर्वेशन अँड रिझल्टसाठी किती आहेत 2 मार्क्स आहेत. नेक्स्ट या ठिकाणी मार्किंग स्कीम फॉर दी सब क्वेश्चन्स ऑफ दी ॲक्टिव्हिटीसाठी, एनी वन ॲक्टिव्हिटी तुम्हाला 30 मिनिट्स त्या ठिकाणी असतील आणि जे काही मार्क्स आहेत ॲक्टिव्हिटीचे किती आहेत 4 मार्क्स आहेत. सो कंडक्शन ऑफ ॲक्टिव्हिटी 2 मार्क्स आणि ऑब्झर्वेशन अँड रिझल्टसाठी किती असतील 2 मार्क्स असतील. नेक्स्ट मार्किंग स्कीम फॉर द फंक्शनल ग्रुप, एनी वन, जे काही समजा फंक्शनल ग्रुप असतील त्यासाठी मार्किंग स्कीम काय आहे. सो डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप हे तुम्हाला असेल 15 मिनिट्ससाठी, टाईम पिरियड किती असेल 15 मिनिट्स. सो डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप 1 मार्क. रिझल्ट अँड स्ट्रक्चर ऑफ फंक्शनल ग्रुप किती असेल 1 मार्क असेल. लास्ट काय आहे मार्किंग स्कीम फॉर द कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स अँड ऑइल्स, एनी वन. मग या ठिकाणी समजा हे तुम्हाला असेल टाईम पिरियड 15 मिनिट्स असेल. सो डिटेक्शन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स और फॅट्स अँड ऑइल्स इन गिवन फूड स्टफ. जसं आपण हे डिटेक्शन केलं की हे काय आहे, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे की फॅट्स आहे की ऑइल आहे की काय आहे, तर आपण डिटेक्ट केलं तर 1 मार्क असेल. रिझल्टसाठी किती असेल 1 मार्क असेल. आय होप सगळ्यांना समजलं असेल की या ठिकाणी जो फर्स्ट क्वेश्चन असेल, फर्स्ट क्वेश्चनमध्ये ए आणि बी हे काय आहे व्हेरी कंपल्सरी आहे. जो फर्स्टमध्ये ए असेल तो कोण असेल सर्टिफाईड जर्नलवाला असेल आणि हे काय आहे व्हेरी कंपल्सरी असेल आणि हे तुम्हाला 5 मार्क्ससाठी आहे. जो क्वेश्चन नंबर बी आहे 1मध्ये बी आहे ऑरल तुम्हाला 5 मार्क्ससाठी असतील आणि हा तुम्हाला जो एक्सपेरिमेंट असेल किंवा जो तुम्हाला ॲक्टिव्हिटी विचारली असेल स्ट्रिक्टली त्याच्याच बेसवर तुम्हाला ऑरल त्या ठिकाणी तुमची घेतली जाईल. ह्याला 5 मार्क्स आहेत आणि ही ऑरल काय असेल कंपल्सरी असेल. आणि जो काही सेकंड क्वेश्चन आहे तो कोणता आहे व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसवाला, ज्याचा टाईम पिरियड जो आहे तो किती आहे 1.30 आवर्स, 1.5 तास आहे. ह्याला 10 मार्क्स आहेत आणि हा काय असेल कंपल्सरी. मी हे 10 मार्क्स आणि इकडचे हे 10 मी 20 मार्क्स झाले आणि बाकी तुम्हाला 10 मार्क्ससाठी इकडचा कोणताही विचारू शकतात. असे टोटल तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी किती मार्क्स असतील 30 मार्क्स असतील.